So, good morning, students. Myself, Professor P.P. Ingde, and today we have to conduct the lecture number 5. So, in yesterday lecture, what is we discussed? We discussed the difference between non-uniform circular motion and uniform circular motions. Okay. And today we have to discuss the numerical on our topics what we learn up to yesterday. Okay. So, let's start. तर बघा मुलांनो, इथं आता पहिला प्रॉब्लेम पहा. व्हॉट इज द फर्स्ट प्रॉब्लेम? डिटरमाइन द रॅडियल ॲक्सलरेशन ऑफ अ पार्टिकल्स. म्हणजे आपल्याला इथं रॅडियल ॲक्सलरेशन काढायचं आहे. इफ अँग्युलर वेलॉसिटी इज 50 रेडियन पर सेकंड अँड रेडियस इज 10 मीटर्स. तर बघा इथं व्हॉट इज गिवन डाटा. So determine the radial acceleration. म्हणजे radial acceleration चा सिम्बॉल आहे AR. दिस इज द सिम्बॉल ऑफ radial acceleration. यालाच म्हणतो आपण सेंट्रिपिटल acceleration. Angular velocity show by the letter omega. It is what is 50 radian per second. आणि रेडियस आपल्याला दिलेली आहे R is equal to 10 meters. Yes or no? Yes. तर बघा, determine the radial acceleration of a particles. How solve this problem? You see here, एक मी सर्कल ड्रॉ केलेला आहे. दिस इज द सर्कल. दिस इज द सेंटर पोझिशन्स. बरोबर आहे. आता यामध्ये हा सेंटर ओ झाला आणि ही पार्टिकलची पोझिशन झाली पी पोझिशन्स. पार्टिकल रोटेट होत आहे सपोज अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. दिस इज द पोझिशन. आता इथं ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला एकच दिलेली आहे, म्हणजे मोशन कुठला आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स. जर ओमेगाची व्हॅल्यू जर आपल्याला वेगवेगळी दिलेली असती तर मोशन झालं असतं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता इथं ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला 50 रेडियन पर सेकंड दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ की मोशन कसं दिलेलं आहे आपल्याला? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि ह्या पोझिशन पासून याची रेडियस आपल्याला दिलेली आहे आर, जिची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला? 10 मीटर. ओके. तर आपल्याला काढायचं इथं रॅडियल ॲक्सलरेशन्स. तर आपल्याला माहिती आहे मुलांनो की रॅडियल ॲक्सलरेशन हे कसं डेव्हलप होते? टुवर्ड द सेंटर, म्हणजे ह्या ओ कडे डेव्हलप होते. याचा फॉर्म्युला आपण पाहिला त्या दिवशी AR. काय फॉर्म्युला आहे? AR इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर. आता हा फॉर्म्युला झाला वेक्टर फॉर्ममध्ये, म्हणून याला इथं निगेटिव्ह साईन आली. याला स्केलर फॉर्ममध्ये जर लिहिला तर हा होणार AR ओमेगा स्क्वेअर डॉट आर. आणि मायनस साईन का बरं असते? बिकॉज इट इज टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल. तर व्हॅल्यू पुट करा. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. सो AR इज इक्वल टू मायनस इंटू, आता ओमेगाची व्हॅल्यू बघा इथं किती आहे? ओमेगा किती आहे इथं मुलांनो? इथं ओमेगा 50. त्याचा काय? स्क्वेअर गुणेला 10. तर 50चा स्क्वेअर सांगा मला किती आहे ते? 50चा स्क्वेअर. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 50? तर असं आपण याला लिहू मायनस 50 इंटू 50 इंटू 10. करा याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मला उत्तर सांगा. सगळे मुलं मला उत्तर सांगा. टेल मी द आन्सर. उत्तर सांगा मुलांना. 0. नाही का? बरोबर उत्तर सांगा ना. 50 गुणिला 50 गुणिला 10. बघा ना किती येते? 50. हा, आणि गुणिला 10 म्हणजे किती येते? हा, करेक्ट. 25. 1 मिनिट. त्याला मला पुढू द्या. किती येते उत्तर मुलांना? 25,000. येस ऑर नो? येस. दिस इज द आन्सर.
आणि ऍक्सलरेशनचं युनिट काय येणार आपल्याकडे, ऍक्सलरेशनचं युनिट येणार मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि मायनस मायनस साईन काय आली, कारण का ऍक्सलरेशन हे टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल. तर याला आपण लिहू शकतो ए आर इज इक्वल टू सपोज -25 इंटू जर केलं तर किती येणार 10⁻³ मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीन्स इथे लिहू आपण उत्तर, द रेडियल acceleration is 25 into 10⁻³ मीटर पर सेकंड स्क्वेअर. समजलं सगळ्यांना न्यूमेरिकल? क्लिअर आहे बेटा सगळेजण? हो, बरं बरं. बघा आपल्याला विचारलं इथं रॅडियल ऍक्सलरेशन. आता रॅडियल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय फॉर्म्युला आहे, ए आर बरोबर -ω² इंटू आर. कारण रॅडियल ऍक्सलरेशनची काय डेफिनेशन आहे, द रॅडियल ऍक्सलरेशन इज डिफाईन ॲज द मोशन ऑफ अ पार्टिकल्स अँड डायरेक्शन इज टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल. तर ह्या फॉर्म्युला आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये पाहिला होता की काय फॉर्म्युला होता आपल्याकडे रॅडियल ऍक्सलरेशनचा, ए आर बरोबर -ω² गुणिले आर. तर आपल्याला याच्यामध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी दिलेली आहे 50, ती आपण इथं पुट केली. ओमेगाची व्हॅल्यू 50चा स्क्वेअर आणि गुणिला आर रेडियस दिलेली आपल्याला 10. तर 50चा स्क्वेअर आहे म्हणजे 50 गुणिला 50 गुणिला 10. याला आपण सॉल्व केलं तर काय उत्तर आलं आपल्याकडे 25,000. ह्या 25,000ला आपण कसं लिहिलं, 25 गुणिला 10⁻³ कारण 10⁻³ म्हणजे काय होते 1000. तर आपण 3 डेसिमल इकडे गेलो, 1 2 3. तर इथं किती आलं 10 गुणिला 10⁻³ मीटर पर सेकंड स्क्वेअर. कारण का ऍक्सलरेशनचं युनिट काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर मग इथं उत्तर दिलं मी, द रॅडियल ऍक्सलरेशन इज 25 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके मुलांनो. आता बघा दुसरा प्रॉब्लेम, सेकंड प्रॉब्लेम. दिस प्रॉब्लेम इज ऑल्सो व्हेरी इझी. तर बघा गिवन डाटा याच्यामध्ये व्हॉट इज गिवन. फर्स्ट ऑफ ऑल यू राईट डाऊन द गिवन डाटा. पहिले प्रॉब्लेम वाचून समजायचं. डिटरमाइन द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल्स. म्हणजे आपल्याला इथं विचारलं आहे की ओमेगा काढा, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल्स इफ परफॉर्म अ सर्क्युलर मोशन्स हॅव्हिंग सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन इज हाऊ मच 30 रेडियन पर सेकंड. म्हणजे आपल्याला ए आर ची व्हॅल्यू दिलेली आहे. सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन म्हणजेच रॅडियल ऍक्सलरेशन किती 30 रॅडियन पर सेकंड स्क्वेअर आणि रेडियस किती दिलं आहे इथं 20 मीटर. बरोबर आहे. तर आपल्याला आता इथे सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्युशन, आता मोशन ऑफ पार्टिकल आहे म्हणजे सर्क्युलर मोशन आहे म्हणजे सर्कल ड्रॉ केला आपण. हा झाला याचा सेंटर. समजा आता पार्टिकल मूव्ह होत आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. इथून ही रेडियस आपल्याला दिलेली आहे किती 20 मीटर. सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन कसं डेव्हलप होणार टुवर्ड द सेंटर, ही ए आर ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. तर काय फॉर्म्युला आपल्यापाशी, ए आर इज इक्वल टू -ω² इंटू आर. तर आपल्याला ओमेगाचा आन्सर विचारलेला आहे. तर ए आर पुट करा 30 -ω² इंटू आर. तर ω² बरोबर कशी लिहिसान तुम्ही 30 भागीला आर लिहिसान, कारण का आर ह्या 30ला भागीला गेला. तो ω² -30 डिवायडेड बाय आर. आर किती आहे आपल्याकडे 20 आहे. तर ω² मायनस हा 2 हा 0 घटला म्हणजे 3/2 किती येणार 3/2 म्हणजे 1.5 मायनस. तर ओमेगा बरोबर काय झालं मुलांनो √1.5 आणि मायनस. तर सांगा मला याचं उत्तर किती येणार अंडर मध्ये आता आल्यानंतर मायनस √1.5 सांगा किती येते. तुमच्या लॉग टेबलमध्ये याची डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली आहे. स्क्वेअर रूट जर तुम्ही पाहिलं इथं यूज करावं लागते आपल्याला लॉग टेबल. आता √1.5 ची व्हॅल्यू डायरेक्ट लॉग टेबलमध्ये दिलेली आहे. सांगा मला उत्तर सांगा. टेल मी किती सांगा मुलांनो. अंडर रूट किती येणार लॉग टेबल मध्ये बघा.
किती येणार त्याचा स्क्वेअर रूट मायनस सांगा 1.2247 रॅडियन पर सेकंड इतकं त्याचं उत्तर येणार आपल्याकडे. ओके, दिस मस्ट सॉल्युशन्स. म्हणजे अंडर रूट तुम्ही जर लॉग टेबल मध्ये पाहिलं 1.5चं तर ते किती येते मला वाटते 1.2247 त्याचे आन्सर येते. कशामध्ये? लॉग टेबल मध्ये. लॉग टेबल मध्ये मागच्या पेजवर दिलेला आहे ते स्क्वेअर रूट. अंडर रूट जर काढायचं असेल तुम्हाला तर दिसलं का सगळ्यांना लॉग टेबल मध्ये? दिस क्लिअर? दिसलं सगळ्यांना लॉग टेबल मध्ये? स्क्वेअर रूट सांगा मला त्याच्यामध्ये किती येते मग? दिसलं 1.22. ओके, सो दिस इज द आन्सर ऑफ अँग्युलर velocity in a circular motions. Okay, so the angular velocity is the angular velocity of a particle is मायनस. आता इथं मायनस लिहू नये आपण, इथं काय लिहू आपण आता प्लसच लिहू, कारण अँग्युलर वेलोसिटी नेहमी प्लस राहते. आलं लक्षात? तर इथं आपण फक्त प्लस मध्ये आन्सर लिहायचं, हे मायनस लिहायची काही आवश्यकता नाही आहे. ही मायनस साईन मी खुणून टाकतो. ओके, कारण का स्क्वेअर रूट ऑफ मायनस काय होणार आहे? प्लसच होते, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तर हा मायनस साईन लिहायची इथं काही आवश्यकता नाही आहे. मायनस साईन कधी येणार? फक्त ऍक्सलरेशन साठी. देयर इज नो नीड टू राईट डाऊन दिस मायनस साईन हिअर गाईज. हे सगळं मायनस लिहायची काही आवश्यकताच नाही. मी मायनस साईन पूर्ण इरेज करून टाकतो सगळ्याकडे. ओके सर, ओमेगा आपल्याला मिळालेला इथं ओमेगा इज 1.2247 रॅडियन पर सेकंड्स. ओके, मायनस साईन फक्त कशाला द्यायची? ह्या ऍक्सलरेशनला द्यायची. ज्यावेळेस आपण आन्सर काढू ओमेगाला मायनस साईन द्यायची आवश्यकता नाही आहे. आता बघा सेकंड प्रॉब्लेम. थर्ड वी हॅव टू डिस्कस दिस थर्ड प्रॉब्लेम. व्हेरी सिंपल प्रॉब्लेम. काही मुलांनी हे प्रॉब्लेम एकदम करेक्ट केलेला आहे सॉल्व. त्यांनी मला उत्तर सेंड केलं, जसं आचलनं केलं, दिशाने केली. त्याच्यानंतर आणखीन एक दोन मुलांना सेंड केलेला आहे आन्सर, तर त्यांनी हे आन्सर करेक्ट सॉल्व केलेला आहे. तर बघा आता कसं सॉल्व करू आपण हे प्रॉब्लेम. आपल्याला काय विचारलं आहे? कॅल्क्युलेट द अँग्युलर वेलोसिटी ऑफ अ अर्थ. मीन्स वी राईट डाऊन हिअर गिव्हन डाटा. कॅल्क्युलेट द अँग्युलर वेलोसिटी ऑफ अ अर्थ म्हणजे ओमेगा आपल्याला अर्थचा काढायचा आहे. ड्यू टू इट्स स्पिन मोशन्स. म्हणजे आपल्याला इथं अर्थ दिलेली आहे मुलांनो. येस ऑर नो? यस, स्पेरिकल शेप मध्ये अशी मी अर्थ ड्रॉ केलेली आहे समजा, सपोज. आणि ही अर्थ तिच्या एक्सिस सोबत फिरत आहे. येस ऑर नो? यस. इन दिस वे द अर्थ इज रोटेट. आता ती स्पिन मोशन मध्ये आहे. स्पिन मोशन मध्ये आहे म्हणजे त्या अर्थला एक स्वतःचं एक रोटेशन आहे, म्हणजे स्वतःभोवती फिरत आहे. ते स्पिन मोशन म्हणजे स्वतःभोवती फिरणे, नॉट अराउंड द सन. स्पिन मोशन स्वतःच्या एक्सिस सोबत फिरणे. ही अर्थची एक्सिस झाली समजा. दिस इज द एक्सिस ऑफ अर्थ. आता आपल्याला माहित आहे अर्थला जर स्वतःच्या एक्सिस सोबत जर फिरायचं असेल तर किती वेळ लागतो तिला सांगा मला? इट रिक्वायर द टाइम 24 आवर्स. तिला तिच्या स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 घंटे लागते. आणि सूर्याभोवती जर फिरत असेल तर 365 दिवस. स्पिन मोशन म्हणजे स्वतःच्या भोवती फिरणे, त्याला म्हणतो आपण स्पिन मोशन. आलं लक्षात? मग आता ही अर्थ फिरत आहे स्वतःच्या एक्सिस सोबत. ही अर्थची एक्सिस म्हटली मी. आणि या अर्थला काय अँग्युलर वेलोसिटी आहे ओमेगा. हा ओमेगा आपल्याला काढायचा आहे. आणि अर्थचा टाइम पिरियड माहिती आहे आपल्याला. किती टाइम पिरियड आहे अर्थचा? 24 आवर्स. म्हणजे एक तिला दिवस लागतो, म्हणजे पूर्ण 24 घंटे लागते स्वतःभोवती फिरण्यासाठी. तर बघा एकदम सोपी प्रॉब्लेम आहे. आता अँग्युलर वेलोसिटी आपल्याला काढायची आहे.
सो सॉल्युशन ओमेगा म्हणजे काय ते ओमेगा म्हणजे 2π/t हा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण प्रूव्ह केलेला आहे. आता टी ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे मुलांना किती आहे टी ची व्हॅल्यू 24 आवर्स. ह्या अवर्सचं आपण करू कशामध्ये सेकंडमध्ये. मग 24 गुणेला अवरचं सेकंडमध्ये करायचं आहे. आता हे तुम्हाला इथं सांगतो मी 1 अवर म्हणजे किती झालं रे 60 मिनिट बरोबर आहे. आणि 60 मिनिटाचे आपल्याला सेकंड करायचे आहे म्हणजे आपण याला इथं लिहू समजा 1 मिनिट म्हणजे किती होते 60 सेकंद बरोबर आहे. म्हणजे 1 अवरचा जर तुम्हाला सेकंड करायचं असेल तर काय होते फॉर्म्युला 60 गुणेला 60 म्हणजे किती येते 3600 सेकंड. 3600 सेकंड म्हणजे 1 तास बरोबर आहे. मग आता 24 अवर आहे तर 24 अवरचे सेकंड करायचे असेल म्हणजे याला आपण कशाने मल्टिप्लाय करू इथं आता 3600 ने. तर हे झाले आता आपले टाइम पिरियड पा किती येतो आता इथं आपण व्हॅल्यू पुट करू. दिस इज अवर टाइम पिरियड इन सेकंड. आज आला टाइम पिरियड सेकंड 24 गुणेला 3600 हे आपलं इक्वेशन नंबर 1. तर मी ही व्हॅल्यू आता टी ची पुट करेन पुट टी इन इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यानंतर ओमेगा 2π पायची व्हॅल्यू किती असते आपल्याकडे 3.14 भागीला टी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 24 गुणेला 3600 बरोबर आहे. याचं सगळ्यांनी कॅल्क्युलेशन करा एकदम सोपी कॅल्क्युलेशन आहे. कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्याकडे उत्तर आले आहे 7.27 इंटू 10⁻⁻5 रॅडियन पर सेकंड. म्हणजे अर्थची जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे मुलांनो जे आपण अर्थवर राहतो बघा तिची व्हॅल्यू काढलेली आहे आपण ओमेगा ही किती आलेली आहे 7.27 इंटू 10⁻⁻5 रॅडियन पर सेकंड. म्हणजे तिची स्वतःभोवती फिरण्याची स्पीड जी आहे ती आहे मुलांनो 7.27 इंटू 10⁻⁻5 रॅडियन पर सेकंड. येस ऑर नो. येस. सो व्हेरी इझी प्रॉब्लेम. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण प्रॉब्लेम नंबर 4. आता याच्यामध्ये बघा काय विचारलेलं आहे व्हॉट इज द अँग्युलर स्पीड ऑफ अ मिनिट हँड ऑफ अ क्लॉक. गिवन डाटा अँग्युलर स्पीड इथं विचारलेली आहे आपल्याला परत म्हणजे ओमेगा विचारलेला आहे आपल्याला. इफ द मिनिट हँड इज 5 सेंटीमीटर लॉंग म्हणजे त्या मिनिट हँडची आपल्याला काय दिलेली आहे लेंथ दिलेली आहे. समजा लेंथ ऑफ मिनिट हँड म्हणजे 5 सेंटीमीटर. व्हॉट इज द लिनियर स्पीड ऑफ अ टिप. इथं व्ही सुद्धा आपल्याला विचारला आहे म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी सुद्धा विचारलेली आहे. तर बघा मी घड्याळ ड्रॉ करतो. आता घड्याळ कशी असते आपल्याकडे सर्क्युलर असते. ही घड्याळ मी ड्रॉ केलेली आहे. प्रत्येकाने घड्याळ पाहिलेली आहे. प्रत्येकाच्या घरी घड्याळ आहे. आता ह्या घड्याळामध्ये आपल्याकडे 3 काटे आहेत मुलांनो. येस ऑर नो. येस. आपल्याकडे एक काटा असतो कुठला सेकंड सगळ्यात मोठा काटा एक सेकंड एक झाला आपल्याकडे हा मिनिट हँड समजा. सगळ्यात छोटा कोणता असतो रे हा झाला समजा सेकंड हँड आणि एक झाला आपल्याकडे हा अवर हँड बरोबर आहे. सगळ्यात मोठा जो आहे तो असते आपल्याकडे मिनिट हँड म्हणजे ज्याची लेंथ जे म्हणजे ज्याची उंची जे म्हणू आपण सगळ्यात मोठी उंची असते मिनिट हँडची. मिनिट हँड तुम्ही बघितला असेल हा झाला तुमचा मिनिट हँड. त्याला म्हणतो आपण मिनिट हँड. मिनिट हँड म्हणजे मिनिट काटा. सगळ्यात लहान जो असतो तो असतो सेकंड हँड. सेकंड हँड सेकंड म्हणजे सेकंड काटा जो सेकंड दाखवतो आणि दुसरा असते एक अवर हँड. अवर हँड म्हणजे जो आपल्याला तास दाखवतो घड्याळामधले. तर असे 3 काटे आपल्या घड्याळामध्ये असतात. एक असते मिनिट हँड जो सगळ्यात मोठा आहे. सेकंड हँड हा सगळ्यात छोटा असतो आणि अवर हँड हा त्या दोघांच्या मधामध्ये त्यांची उंची असते. तर आपल्याला विचारलंय त्यांनी अँग्युलर स्पीड ऑफ मिनिट हँडची काढा म्हणजे मिनिट हँडची स्पीड आपल्याला काढायची आहे बरोबर आहे. हा मिनिट हँड किती अँग्युलर स्पीडमध्ये ह्या घड्याळामध्ये फिरत आहे त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे ओमेगा. आणि घड्याळाचं सुद्धा जे काटे आहे हे कुठलं मोशन परफॉर्म करते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ऑल द हँड इज परफॉर्म द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स. तर बघा आता एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. आता इथून हे लेंथ दिलेली आहे आपल्याला घड्याळच्या हँडची मिनिट हँडची किती दिलेली आहे आपल्याला मुलांना 5 सेंटीमीटर.
मग आता ह्या सेंटरपासून जर ही लेंथ असेल, ही समजा त्याची लेंथ झाली इथून या मिनिट हँडची, आणि हा इथून असा सर्कलच बनवतो फॉर एक्झाम्पल, म्हणजे ही काय त्या मिनिट हँडची रेडियस, जी आपल्याला रेडियस किती दिलेली आहे 5 सेंटीमीटर. रेडियस बरोबर झाली 5 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं करणार मी मिनिटमध्ये, म्हणजे 5 सेंटीमीटरचं जर मिनिटमध्ये करायचं असेल तर कितीनं मल्टिप्लाय करावं लागते, 10⁻⁻2 मीटर. इथून लिहितो मी बघा, 1 सेंटीमीटर म्हणजे किती होणार, 10⁻⁻2 मीटर. म्हणून याला मी मल्टिप्लाय केलं 10⁻⁻2 मीटरने. ओके. आता बघा, आता मिनिट हँडचा जो टाइम पिरियड आहे, हा मिनिट हँडचा टाइम पिरियड तुम्हाला काढायचा आहे. तो एकदम सोपी आहे. किती टाइम पिरियड येणार मिनिट हँडचा, मिनिट हँड जो दाखवणार आपल्याला टाइम, हा दाखवणार आपल्याला 60 मिनिट, बरोबर आहे, 60 मिनिटं. सेकंड हँड जर असतात त्यानं दाखवलं असतं आपल्याला 60 सेकंद, आणि अवर हँड जर असतं तर त्यांना दाखवलं असतं आपल्याला 1 अवर. आता या मिनिटचे मी करणार सेकंद, म्हणजे टी गुणेला 60 गुणेला 60, म्हणजे हे किती झाले आपल्याकडे 3600 सेकंद. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, मिनिट हँडचा जो टाइम पिरियड आहे हा 60 मिनिटाचा आहे. लक्षात, सेकंड हँडचा तो आहे तो 60 सेकंडचा आहे, आणि तुम्हाला नंतर काढायचा अवर हँडचा. ओके. तर आता आपल्याला फक्त विचारलं आहे मिनिट हँड. मिनिट हँड म्हणजे 60 मिनिट, 60 मिनिटचे कन्वर्शन केले मी सेकंडमध्ये, म्हणजे 60 गुणेला 60 म्हणजे ते झाले आपल्याकडे 3600 सेकंड. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे मुलांनो, ओमेगा बरोबर काय आहे 2 पाय अपॉन भागीला टी. पुट करा व्हॅल्यू, 2 ओमेगा 2 पाय भागीला टी. किती टाइम पिरियड आपल्याकडे मिनिट हँडचा 3600 सेकंद. याला सॉल्व करा. याला तुम्ही सॉल्व केलं असेल, पायची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे किती 3.14. इथं पायची व्हॅल्यू पुट करा 3.14 भागीला 3600. तर तुमच्याकडे मिनिट हँडचा ओमेगा आला असेल 1.74 इंटू 10⁻³ रेडियन पर सेकंड. सो दिस इज द आन्सर ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अ मिनिट हँड. आता तुम्हाला याच्यामध्ये विचारले एक लिनियर व्हेलॉसिटी सुद्धा काढा म्हणते. आता हे पण एकदम सोपी आहे. लिनियर व्हेलॉसिटी कशी काढायची, हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय रिलेशन आपल्याकडे, v = r इंटू ओमेगा. व्हॅल्यू पुट करा. v r ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे मुलांना 5 सेंटीमीटर, मीटरमध्ये झाले 5 इंटू 10⁻². ओमेगा आपण आता काढलेला आहे. इथं आपण ओमेगाची व्हॅल्यू पुट करू 1.74 इंटू 10⁻³ म्हणजे याची लिनियर व्हेलॉसिटी तुम्हाला मिळेल v बरोबर किती येणार, ही 8.74 इंटू 10⁻⁻5 मीटर पर सेकंद. येस ऑर नो? येस. म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी या दोघांचा गुणाकार 5 गुणेला 1.74 करा तुम्ही, किती उत्तर येणार 8.74, आणि 10⁻⁻2 आणि 10⁻³ यांचं किती उत्तर येणार आहे 10⁻⁻5. कारण का बेस जर सारखा असलो गणितामध्ये तर पॉवरची काय करतो आपण ॲडिशन. तर -2 -3 किती झाले -5, आणि 5 गुणेला 1.74 झाले 8.74. म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी जे आहे ह्या टीपची, ही जी टीप आहे मिनिट हँडचं, याची लिनियर व्हेलॉसिटी झाली आपल्याकडे 8.74 इंटू 10⁻⁻5 मीटर पर सेकंद. आणि समजा हा क्लॉकवाईजमध्ये फिरत आहे, म्हणजे ही अँग्युलर व्हेलॉसिटी आपल्याकडे झाली त्याची 1.74 गुणेला 10⁻³ रेडियन पर सेकंड्स. आलं लक्षात? सो इन दिस वे यू कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता शेवटचा प्रॉब्लेम पहा मुलांनो, एकदम सोपी प्रॉब्लेम आहे. हे सुद्धा काही मुलांनी सॉल्व केलेला आहे, एकदम करेक्ट सॉल्व केलेला आहे. ज्यांना नाही जमलं मी परत सांगतो, समजून बघा. व्हेरी सिंपल प्रॉब्लेम आणि व्हेरी इंटरेस्टिंग प्रॉब्लेम. आणि हे सुद्धा आपण इक्वेशन पहिल्याच दिवशी लिहिले होते. जे मुलं प्रेझेंट होते त्यांनी करेक्ट केलेलं आहे. तर बघा, गिव्हन डाटा पार्टिकल जो म्हणत आहे इनिशियली कसा आहे, एकदम रेस्ट मध्ये आहे. म्हणजे पार्टिकल इज इनिशियली रेस्ट. एक मी सर्कल ड्रॉ करतो पहिले.
बरोबर आहे. ही पार्टिकलची पोझिशन पी आहे. तर पार्टिकल जो मध्ये हा इनिशियली रेस्टमध्ये आहे, म्हणजे त्याचा जो ओमेगा जो आहे ω1 हा काय आहे मुलांनो 0 आहे. नंतर त्यांनी म्हटलं आहे परफॉर्म अ सर्क्युलर मोशन, त्यांनी सर्क्युलर मोशन परफॉर्म करणं चालू केलं. ही त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी नंतर चालू केलं त्यांनी विथ युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सलरेशन. म्हणजे आपल्याला इथं दिलेला आहे अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणजे अल्फा दिलेला आहे 0.2 रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. तर त्यांनी आपल्याला विचारलं व्हॉट स्पीड विल बी अटेन इन 10 सेकंद, म्हणजे 10 सेकंद नंतर त्याची किती स्पीड राहणार आहे ह्या आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे ω2 आपल्याला इथं काढायचा आहे. आलं लक्षात. तर आपण डेफिनेशन पाहिलेली होती अँग्युलर ॲक्सलरेशनची. काय डेफिनेशन होती? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम दॅट इज कॉल्ड ॲज अँग्युलर ॲक्सलरेशन. म्हणजे अल्फा बरोबर झालं आपल्यापाशी ω2 मायनस ω1 T2 मायनस T1 मुलांनो. आता इथं T1 तर आपल्याला काय दिलेलं आहे समजा शून्यच दिलेला आहे. T2 दिला आपल्याला किती 10 सेकंद. तर इथं व्हॅल्यू पुट करा आता अल्फा. ω2 आपल्याला काढायचा आहे. ω1 आपल्याकडे 0 झाला. T2 आपल्याला माहित आहे 10. T1 आपल्याला 0. म्हणजे अल्फा बरोबर आपल्याकडे फॉर्म्युला आला ω2 अपॉन T2. तो ω2 बरोबर काय झालं अल्फा इंटू T2. तर अल्फाची व्हॅल्यू किती आहे मुलांना आपल्याकडे 0.2. T2 किती आपल्याकडे 10. तर याला सॉल्व करा 0.2 गुणिले 10 10 दुनी 20 म्हणजे किती उत्तर आलं आपल्याकडे 2 रॅडियन पर सेकंद. म्हणजे त्याची जे अँग्युलर व्हेलॉसिटी राहणार पार्टिकलची ती किती असणार आहे द व्हॅल्यू ऑफ दिस ω2 इज 2 रॅडियन पर सेकंद. येस ऑर नो? येस. So these are the simple numerical we have to solve guys here. Very easy problem, and this problem is very important regarding the CET point of view. CET मध्ये असे प्रश्न भरपूर विचारतात. तर तुम्हाला असे प्रॉब्लेम आले म्हणजे सॉल्व करता आले पाहिजे सगळ्यांना. ठीक आहे. तर so I stop here guys. Okay.